तर देवपूजा झाली बघा आपली। शुभ सकाळ, नमस्कार। मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर गणपती बाप्पा बसले आणि बघता बघताच अनंत चतुर्दशी म्हणजे आज सार्वजनिक पण गणेश गणपती विसर्जन। आणखीन आपले घरगुती कोण 5 दिवस ठेवतो, कोण 3 दिवस ठेवतं, तर आम्ही मात्र ठेवले होते। म्हणलं अनंत चतुर्दशीलाच करू का, तर पोरींना पण वाटत होतं वाईट म्हणल्यानंतर म्हणलं नको लगेच, म्हणून ठेवले अनंत चतुर्दशी पर्यंत। तर आज गणपती बाप्पा विसर्जन, तर आज मोदक वगैरे करायची आज सगळी घाई आहे। आणखीन आज संगीत खुर्चीच्या स्पर्धा पण आहेत संध्याकाळी। तर आता स्वयंपाक चालू आहे माझा। फोडणीचं वरण केलंय, तर मिक्स डाळीचं वरण केले आज। तर मूग डाळ आणि थोडीशी मसूर डाळ, तर तूर डाळ काही नाही घातलेली। आणि आपला इथं कुकर चालू आहे भाताचा। तर 2 नारळ आणलेले आहेत, तर मोदक बनवायचे आहेत आता। तर हिने आली की ह्यांच्याकडनं फोडून घेऊन मोदक बनवणार आहे। तर माझी भांडी वगैरे ना सगळी घासून झाली, तर 2 जाळ्या भांडी पडली होती, भरपूर अशी भांडी होती। आणि वातावरण बघा काल कसं झालेलं होतं, थोडंसं ना पावसाचं असं वातावरण होतं, पण पाऊस काही नाही आला। आणि कपडे भरपूर अशी मी धुतली होती। तर सोफ्याचं कवर नंतर बेडशीट सगळं धुवायचं होतं। आणि अक्षू लागली होती इथं पाणी टाकून साफ करायला, कारण की नारळ फोडले होते। तर गणपती बाप्पाला आपल्याला मोदक करायचे असल्यामुळं नारळ यांच्याकडून मी फोडून घेतले होते। आणि सगळे चिकट होते, मुंग्या लागतात, पाय घसरतो, म्हणलं धुवून घे सगळं। तिथलं कपडे ना 2 बादल्या होते तेवढं वाळत घातले, नंतर खोबरं काढून घेतलं, धुवून स्वच्छ घेऊन ना मोदकासाठी मी नारळ ना खिसायला लागले होते। तर म्हणलं लवकरच आवरावं का, तर संध्याकाळी आपल्याला विसर्जन म्हणजे तिने सांजेच्या आत करायचं असतंय ना, म्हणलं मोदक वगैरे सगळं झालं पाहिजे। आणि अक्षूची सगळी जण आल्या होत्या मैत्रिणी इथं, का तर अक्षूचं डान्स आहे ना, तर त्याचं प्रॅक्टिस चालू होतं। तर प्रॅक्टिससाठी ना सगळेजण आल्या होत्या। आणि मी कणिक मळून म्हणलं अगोदर खोबरं खिसलं आणि नंतर म्हणलं आता कणिक मळावी आणि पटकन आपलं मोदक करून तयार असावं। आणि उकडीचे मोदक करायला जरा वेळ लागतो ना, आणि मंडळात सुद्धा ना मोदक द्यायचे होते, त्यामुळे मला जास्त मोदक करायचे होते। तर घरी पण केले, मंडळात पण दिले, आरती झाली, नैवेद्य मोदकाचा दाखवला। आणि मग हे दोघे जण ना तरुण यांनी गेले विसर्जन करण्यासाठी। तर अनु पण मागं लागली होती की गणपती बाप्पा बरोबर अनुला पण जायचं होतं, पण नको म्हटलं, ग बसत नाही ती, लय आगाऊपणा करते, म्हणून म्हणलं राहू दे तिला नका नेऊ। तर मी वासूदमध्ये गेले होते वाटतं, मान नदी आहे, तर तिथे ना भरपूर जण अशी आली होती विसर्जनाकरता। आणखीन इथे बघा मोराची रांगोळी नेहाने किती छान गणपती सार्वजनिक गणपती बाप्पा पुढे काढलेली होती। आणि संगीत खुर्चीच्या ज्या स्पर्धा लांबल्या होत्या त्या चालू झाल्या होत्या। आणखीन लहान मुलांच्या झाल्या अगोदर, नंतर लहान मुलींच्या झाल्या। अक्षूने पण भाग घेतला होता, पण तिचा आज मात्र नंबर आला नाही, मागच्या ह्याच्यामध्ये नंबर आलेला होता। आणि अगदी शेवटच्या 3ऱ्या राऊंडला म्हणजे तिसरा नंबर तर तिचा आला असता, त्यावेळेला ती हरली। आणि नंतर मग लेडीजच्या झाल्या सगळ्या स्पर्धा, आणि नंतर मग मुलींच्या मोठ्या मुलींच्या झाल्या। आणि मी काय भाग घेतला नव्हता, मी थोडा वेळ तिथं बघत थांबले। आणि नंतर अनु रडायला लागली, त्यामुळे मी घरी आले। मग अनुला झोपवायचं पण होतं, नंतर त्या अगदी घरासमोरच आहे, त्यामुळं काय एवढं वाटत नाही, लांब नाही आहे कुठं जायचं। तर आत्ता संगीत खुर्चीचं झाले कार्यक्रम बघा, आणि 11 वाजत आले, 11:15 झाले। आणि आज काय नंबर आला नाही, तनुचा पण नाही आला, आणि आज अक्षून पण भाग घेतला होता, पण अक्षूचा पण नाही आला। आणि आता जेवण हे करून ना गेलो होतो आम्ही, तिथं आरती केली, नंतर घरी येऊन जेवण केलं, आणि लगेच तर कार्यक्रम अगोदर ना लहान मुलांचे होते, जेवण करून लगेच गेलो होतो आम्ही। आणि बघा आता मोदक खायला लागले, आता कार्यक्रम बघून आल्यावर। आणि आजचा व्लॉग कसा वाटला ना, आजचा व्लॉग तर शुभरात्री सर्वांना।